आणि यानंतरची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतल्या गोरेगावमधल्या विवेक विद्यालयामध्ये बुरखाबंदीचा वाद चिघळलाय। बुरखाबंदीच्या विरोधात विद्यार्थिनींचं विद्यालयासमोर आंदोलन सुरू झालंय। या आंदोलनामध्ये एआयएमआयएमच्या जहां आरा शेख सहभागी झालेत। बुरखाबंदी मागे घ्या अशी विद्यार्थिनींची मागणी आहे। मुंबईतल्या महाविद्यालयामधली ही दृश्य आहेत। या महाविद्यालयामध्ये बुरखा घालून यायला बंदी घालण्यात आलेली आणि त्याच्या विरोधात काही विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केले। एआयएमआयएमच्या काही विद्यार्थिनी आहेत ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय आणि ही बुरखाबंदी तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी करत या विद्यार्थिनी सध्या आंदोलन करतात। महाविद्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू झाले आणि एमआयएम पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याची दृश्य दिसतात। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत या आंदोलनासंदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। महेंद्र, नेमका वाद काय आहे? विवेक कॉलेज हे उपनगरात गोरेगाव येथे आहे आणि या कॉलेजमध्ये जे मुस्लिम विद्यार्थी आहेत त्यांना बुरखा घालण्यापासून जे ते कॉलेज प्रशासनाने मनाई केली होती आणि त्या विरोधात जे ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजसमोर आंदोलन केलं होतं आणि यांच्यासोबत एमआयएम या पक्षाच्या मुंबई महिला विंगच्या उपाध्यक्षा जहां आरा शेख हे या ठिकाणी उपस्थित होत्या आणि बराच वेळ यांचं आंदोलन या ठिकाणी चालू होतं। मात्र पोलीस प्रशासनाने या ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते तिथून बाजूला केल्या आणि त्या एमआयएमच्या ज्या विभाग महिला विंग उपाध्यक्ष आहेत जहां आरा शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या इथे कोणत्याही प्रकारचं जे आंदोलन आहे हे होत नाहीये कारण पोलिसांनी या सगळ्या आंदोलनाची जी ती गंभीर अशी दखल घेतली आहे। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।